आणि आमंत्रित केले ते निश्चितच चढाईसाठी। पुन्हा एकदा मित्रांनो दुसरा ग्रामीण गटातला सेमीफायनल संपन्न होतोय। पहिला पण पाहिलं साई सेवा कोंडमळा हा संघ या ठिकाणी पराभूत झाला, पण ज्यांनी जिगरबाज खेळाचं प्रदर्शन केलं आणि दुर्गा माता कोंडमळा हा संघ मेगा फायनल मध्ये एंटर झाला आणि त्यांच्या समेत लढण्यासाठी मुंबई संघामधली फाईट आपण पाहतोय। इथं मात्र हाताचा वापर केला जातोय। आदरणीय संतोषजी गावकर यांनी जी शेवटची चढाई केली होती दुर्गा माता कोंडमळाकडून सिद्धांत घाणेकर साठी, ज्याच्या बेहद बेटर खेळीसाठी 100 रुपयाचं बहारदार बक्षीस येत आहे। सिद्धांतला विनंती असेल सामना संपल्यानंतर हे आपलं बक्षीस घेण्यासाठी या। चालू सामन्यासाठी सुद्धा सिया संजय जाधव हिच्याकडून सुपर रेडचं दर्शन लगावणाऱ्या खेळाडूसाठी 200 रुपयाचं बहारदार बक्षीस, बक्षिसांचा वर्षाव केला जातोय। केदारनाथ क्रीडा मंडळाचे सर्वच समर्थक आपण या ठिकाणी पाहतोय। विरुद्ध बाजूला दिनेश दादा महेश दादा यांचं उत्तम कॉम्बिनेशन, दोन्ही बंधूंचं संघाला या वाटचालीपर्यंत नेऊन ठेवण्याचं काम केलंय। खऱ्या अर्थानं आज आपण सेमीफायनलचं फील पाहतोय। समोरचा संघ तगडा आहे, अंबतखोल आहे, पण त्याला कडबी झुंज देण्यासाठी तयार असणार आहे तो जय भवानी आरवली नाचरेवाडीचा संघ। आणि इथं मात्र चढाईसाठी असणार आहे तो मिथिलेश गावडे। एकापेक्षा एक सरस कारनामे करायला ज्याला आवडतं, जर्सी क्रमांक 3चा आपण जन्म पाहिला, पण इथं मात्र आपल्या मैदानामध्ये दाखल होताना आपल्या सहकार्यांसमेत मिथिलेश गावडे। प्रत्युत्तर दाखल म्हणून जर्सी क्रमांक 8 आदित्य नाचरे या ठिकाणी चढाईसाठी असणार आहे। कालचा खेळ जबरदस्त केदारनाथ अंबतखोल या क्रीडा मंडळाने केलं आणि सर्वांच्याच भुवया उंचवण्याचं काम केलंय। उपयुक्त खेळीच्या जोरावरती सेमीफायनल मध्ये धडक बेधडक अशी कामगिरी करून सेमीफायनल मध्ये एंटर झाला तो केदारनाथ अंबतखोल। तितक्याच तत्परतेनं यजमान संघाला शेवटच्या अनमोल क्षणाला ज्यानं क्लीन चिट देण्याचं काम केलं, फसवण्याचं काम केलं आणि सेमीफायनल मध्ये एंटर झाला तो या ठिकाणी जय भवानी आरवलीचा दमदार संघ। पुन्हा एकदा आक्रमण जारी करण्यासाठी निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय तो आर्यन फुटक याला उपयुक्त खेळी। निश्चितच अंबतखोल संघाकडून बऱ्याच सामन्यामध्ये बऱ्याच क्रीडांगणामध्ये आपण आर्यनला या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि तोच आर्यन मात्र या ठिकाणी आपल्या संघामध्ये दाखल होतोय। डू ऑर डाय प्रेशरवाली चढाई, निश्चितच या चढाईमधून गुण घेणं गरजेचं आहे। काय घडतं बघूया। इथं मात्र घाई नेमली जाते आणि निश्चित जो दबाव रेडरवरचा होता हा दबाव मात्र डिफेन्सवर घेतला जातोय आणि खऱ्या अर्थानं सुमित पालसेकर मैदानाच्या बाहेर जाताना थर्ड रेडचा इशारा आर्यन फुटकसाठी। मी पोलीस पाटील आदरणीय मुकेश दादा चव्हाण यांना विनंती करेन 100 रुपयाचं जे बहादर बक्षीस आदरणीय संतोषजी गावकर यांच्या मार्फत आलेले आहे, हे बक्षीस आपण प्लीज सिद्धांतला सुपूर्द करावं। आदरणीय विकासजी चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाची बहारदार अशी देणगी, त्याचबरोबर राकेशजी चव्हाण यांच्याकडून 201 रुपयाची बहारदार देणगी या कबड्डी स्पर्धेनिमित्तानं प्राप्त झालेली आहे। त्याचबरोबर आदरणीय शशिकांती रामनसकर यांच्याकडून 101 रुपयाची बहारदार देणगी या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्राप्त झालेली आहे। सर्व देणगीदात्यांचे आई सुकाईदेवी मंडळच्या वतीने मनपूर्वक आभार। अंबतखोल एक्सप्रेस ज्याला समजलं जातं असा हा तेज दरार चढाई पूर्ण करणारा आर्यन फुटक, ज्याला थांबवणं थोपवणं खूप कठीण होतं, ज्याचा फुटवर्क कमालीचा आहे, ज्याच्या जोरावरती निश्चितच विरुद्ध संघाला बॅक फुटवर ढकलण्यासाठी जो नेहमीच तयार असतो, पहिल्या सत्रामध्ये कमालीचा खेळाचं सादरीकरण करताना बोनस हासिल करतोय आणि खऱ्या अर्थानं विरुद्ध संघाला मात्र डोक्याला ताप देण्याचं काम करतोय। कारण एक एक बोनस निश्चित आपल्याला थोड्या थोड्या फरकानं बॅकफुटवर ढकलत असतो, एक निरंतर आपल्यामध्ये विश्वास निर्माण करण्याचं काम करतो आणि विरुद्ध संघाला मात्र या ठिकाणी निश्चित बॅकफुटवर ढकलण्याचं काम करतो। पियुष ज्याचा जबरदस्त चढाईचा नजरारा पेश करताना आपण पियुषला पाहतोय। पियुषने आतापर्यंत आपण बऱ्याच मोठ्या सामन्यामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करताना पियुषला आपण मालक संजयजी जाधव आपल्याला विनंती असेल प्लीज आपण व्यासपीठाकडे यायचंय। आपला सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या वतीने संपन्न केला जातोय। मी सरपंच नितीनजी मेढे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण संजयजी जाधव यांना यथोचित असं मान सन्मानित करावं। कालपासून मित्रांनो खेळ कोणताही असू द्या, ज्यासाठी बक्षिसाचा वर्षाव करणारं नेतृत्व व्यक्तिमत्व आपण संजयजी जाधव यांचा या ठिकाणी या स्पर्धेनिमित्तानं सन्मान करतोय।
2-3 अशी परिस्थिती आहे. केवळ एका गुणाचं लीड त्या ठिकाणी असणार आहे ते केदारनाथ आंबोतकुली या संघाकडे. मिथिलेश गावडे मैदानाच्या बाहेर असताना पियुष ज्याचा उत्तम खेळ आपण पाहतोय. पियुषच्या माध्यमातून आतापर्यंत एक चांगल्या दर्जेदार चढाईचं दर्शन आपण पाहिलेलं आहे. पण समोर मात्र आबाचं चॅलेंज असणार आहे. समोर मात्र सुमित पालशेतकर असणार आहे मध्यरक्षक म्हणून. आणि दोन्ही कॉर्नरला उत्तम कामगिरी करणारा, एका बाजूला आयुष फुटक, दुसऱ्या बाजूला स्वराज बांबाडेचं हे आव्हान या ठिकाणी असणार आहे. बघूया या आव्हानाला छेदून पियुषला मात्र गुण घेणं गरजेचं असताना पियुष मात्र शांत संयमी चढाई करून आपल्या मैदानामध्ये दाखल होतोय. प्रत्युत्तर दाखल म्हणून आपण आर्यन फुटकला पाहतोय. मिलिंद मेणे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी मिलिंद मेणे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 501 रुपयाची बहारदार देणगी आलेली आहे. धन्यवाद. आदरणीय प्रकाशजी पवार यांचा सन्मान करतील सचिनजी पवार. आपल्याला विनंती असेल प्लीज आपण त्यांना सन्मानित करावं. तानाजी शिंदे आपल्याला विनंती असेल प्लीज आपण व्यासपीठावर या. पियुष एक उत्तम दर्जाचा खेळाडू. एक मोठी बाईट पाहतोय. केवळ 3 गुणांचं अंतर ठेवून केदारनाथ आंबोतकोल संघ हा विरुद्ध संघावरती निश्चितच एक उत्तम कामगिरी करण्याचा ठरवतोय. पण या ठिकाणी मात्र 5 गडी मैदानात बोनस भाव बसला तरी जोरदार कामगिरी आर्यन फुटक याला करावी लागणार आहे. निश्चित ज्या कामगिरीसाठी ज्याला मानला जातो, चांगला जातो, तशा प्रकारची उत्तम कामगिरी आर्यन फुटकच्या बाबतीत निश्चितच केली जाते. थर्ड रेड 2 और डायचा बजर होतोय. आता मात्र या चढाईमधून पर्याय नाही आहे. गुण घेऊन आपल्या संघामध्ये दाखल होणं गरजेचं असतं. इथं काय घडतं बघूया, कारण प्रेशर आपल्यावरती असणार आहे. हे प्रेशर आपण डिफेन्सवर घालवायचं आणि पुन्हा एकदा सक्सेस चढाई करण्याच्या दृष्टीनं पियुषच्या महत्वपूर्ण असा सिंहाचा वाटा आपल्या संघासाठी असणार आहे. इथं मात्र आबाची धडक 2 गुणांचे कमाल. डॅश केलं होतं, पुश केलं होतं, पण आबा थोडासा फरक नाहीये. पहिलं सत्र जवळजवळ समाप्तीकडे वळताना आपण पाहतोय. अजून पहिल्या सत्राचा काही वेळ शिल्लक असताना आर्यन फुटक याला आपण पाहतोय चढाईसाठी. उत्तम दर्जाची चढाई आर्यनला करावी लागणार आहे, कारण आपला संघ पुन्हा एकदा लीड देण्यासाठी आर्यनची महत्वपूर्ण चढाई आहे. इथं मात्र कोपरा रक्षकाला पुन्हा एकदा बाहेर काढण्यासाठी आर्यनची बहुमूल्य अशी कामगिरी राहते. आदरणीय तानाजी शिंदे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 201 रुपयाची बहारदार देणगी आलेली आहे. धन्यवाद. मिथिलेश गावडे चढाईसाठी असणार आहे. आदरणीय समीरजी मेणे आपणाला विनंती असेल, त्याचप्रमाणे विश्वजित मेणे आपणालाही विनंती असेल आपण सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे यायचंय. आपल्या गावामध्ये अशा प्रकारची दर्जेदार स्पर्धा आणि त्या स्पर्धेमधला ग्रामीण गटातला सर्वोत्कृष्ट असा खेळ केदारनाथ वर्सेस जय भवानी आरवली या दोन्ही संघादरम्यान केला जातोय. मिथिलेश गावडे ज्यानं प्रयत्न सुंदर केला, पण प्रयत्नांना यश मात्र येत नाही आणि प्रत्युत्तर दाखल म्हणून उत्तम चढाई करण्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी पियुष नाचरे. पियुष कडून आतापर्यंत आपण चांगल्या खेळाचं प्रदर्शन पाहिलंय. पहिल्या सत्रामध्ये कमालीचा खेळ पियुषच्या माध्यमातून आपण या मैदानावर होताना पाहतोय, पण पियुषला यश येणं गरजेचं आहे. जर आंबतखोल संघाला पुन्हा एकदा संकटमय परिस्थितीमध्ये ढकलायचं असेल तर पियुष याची खेळी एक उत्तम विस्फोटक खेळी होणं गरजेचं आहे. चांगल्या खेळीचं प्रदर्शन पियुषनं करणं गरजेचं आहे. पण इथं मात्र पुन्हा एकदा सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ज्याला जावं लागतंय, आज संघासाठी वाटेल ते करायला तयार आहे असा हा स्टार रेडर केदारनाथ आंबतखोल संघाचा आर्यन फुटक. आतापर्यंत बरेच गुण जमवण्याचं काम केलं, पण निर्णायक सामन्यामध्ये आपली कामगिरी उंचावलेली झाली पाहिजे या इराद्यानं प्रत्येक पाऊल एक चांगल्या पद्धतीने टाकण्याचं काम करतो तोच आर्यन फुटक. कमालीचा प्रेशर असताना सुद्धा निश्चितच विरुद्ध संघाकडून गुण गिरवण्यासाठी तयार आहे तो आर्यन फुटक. या वेळेला मात्र टाइमआउट. थर्ड रेडचा इशारा पियुषसाठी. 4-7 असं अंतर असताना पियुषची ही चढाई महत्वपूर्ण असणार आहे, कारण पहिल्या सत्राचा जवळजवळ अंत होत चाललाय. पण इथं मात्र पियुषला भरभक्कम कामगिरी आपल्या संघासाठी करावी लागणार आहे. नितेश शिर्के आपल्याला विनंती असेल प्लीज आपण स्टेजच्या दिशेने यायचं. नितेश शिर्के
हो, इथं मात्र पियुषला शेवटपर्यंत खेळवण्यात आलं, दमछाक झाली आणि अखेरकार त्याला पकडण्यात यश मिळालं केदारनाथ आंबोतखोल संघाला. लीड करताना पाहतोय आपण केदारनाथ आंबोतखोल संघ. आणि आता मात्र थर्ड रेडचा बदल. 4 गाड्यांसह एका बाजूला कॉम्बिनेशन मध्ये फसवायचं आहे आदित्य आणि यश, दुसऱ्या बाजूला आपण ज्याला पाहतोय तो दर्शन. आणि अशा पद्धतीनं स्वतःचा बॅलन्स गमावला जातोय आणि बाहेर जातोय मैदानाच्या तो आर्य. आणि त्यानंतर अनेक पद ज्यांनी भूषवण्याचं काम केलं, सरपंच पदापासून अनेक पद ज्यांनी भूषवण्याचं काम केलं ते आदरणीय रुपेश दादा घाट यांच्याकडून या स्पर्धेचं द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राइज 7,777 रुपये आयोजकांना त्यांनी सुपूर्द केलेले. आयोजकांच्या वतीने रुपेश दादांचा मनपूर्वक आभार. दर्शन नाचरे या निर्णायक सत्रामध्ये आपण पाहतोय दर्शन नाचरेची कमाल. खऱ्या अर्थाने या ठिकाणी दर्शनला गुण घेणं गरजेचं आहे. बघूया आपल्या संघासाठी उपयुक्त कामगिरी करतो का, पण इथं मात्र रिकाम्या हाताने पुन्हा एकदा परत जावं लागतंय. मिथिलेश गावडे पहिल्या सत्रामध्ये असफल ठरला, पण इथं मात्र मिथिलेशला उत्तम कामगिरी करणं गरजेचं आहे. सुपर राईडचं दर्शनला गावलं तर सिया संजय जाधव 7 स्टार संघाकडून जी नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं काम करते, तिच्याकडून 200 रुपयाचं बहादर बक्षीस जाहीर होत आहे. बघूया कोणता खेळाडू या बक्षिसाचा मानकरी ठरतो. पण इथं मात्र चढाईसाठी आहे तो आदित्य नाचरे. दोन्ही संघादरम्यान एक मोठी फाईट होताना पाहतोय. आतापर्यंत कोणता संघ जिंकणार याचं चित्र स्पष्ट व्हायला अजूनही 9 मिनिटांचा कालावधी शिल्लक आहे. जय भवानी आरवली या संघाकडून आदित्य नाचरे एक उत्तम असं या ठिकाणी खेळाचं सादरीकरण करताना, पण इथं मात्र टाइम आउट स्वीकारला जातोय. आदूला उतरवत आहे, कोणला काढत आहे? समीरजी मेणे आणि विश्वजित मेणे. आपल्याला विनंती असेल प्लीज आपण व्यासपीठाच्या दिशेने या. समीर मेणे, विश्वजित मेणे आपल्याला सन्मानित करण्यात येतोय. तेव्हा विनंती असेल, आमचा आवाज आपणापर्यंत पोहोचत असेल तर विनंती असेल आपल्याला आपण स्टेजच्या दिशेने. विश्वजित मेणे, समीर मेणे. मिथिलेश उत्तम पद्धतीची ज्याची चढाई नेहमीच केदारनाथ आंबोतखोल संघासाठी असतो तोच मिथिलेश गावडे. पण मित्रांनो, ज्यांचा डिफेन्स बोलतो, डिफेन्स कडून अत्यंत दर्जेदार कामगिरी होते, डिफेन्सच्या माध्यमातून गुण मिळवण्याची ज्यांची ख्याती आहे असा संघ आहे तो जय भवानी आरवली. पण इथं मात्र मिथिलेश पॉइंट न घेता आपल्या संघासमोर दाखल होतोय. आणि प्रतित्व दाखल म्हणून दर्शन नाचरेला आपण थर्ड रेड साठी पाहतोय. पियुष मैदानाच्या बाहेर दर्शन वरती खऱ्या अर्थाने या ठिकाणी दबाव असणारे पॉइंट आणणं गरजेचं आहे, कारण या ठिकाणी आपण थर्ड रेड साठी निश्चितच पुढे सरसावतोय. या थर्ड रेड मधून आपण गुण घेणं गरजेचं असतं. खेळ उत्तम केला जातो, पॉइंट्स मिळवण्यासाठी हर एक प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी दर्शनच्या माध्यमातून केला जातोय. बघूया काय करतं. आणि इथं मात्र दर्शन मैदानाच्या बाहेर आपल्याला प्रयत्न करावा लागणार विरुद्ध संघाकडून गुण गिरवण्यासाठी. आणि इथं मात्र थर्ड रेडचा इशारा असणार आहे तो आर्यन फुटक साठी. कमालीची कामगिरी, खोलवर जावं लागतं, वाटेल ते गुण मिळवण्यासाठी करण्याची क्षमता असणारा आर्यन मात्र दबाव देण्याचं काम करतोय, कारण जसे क्रमांक 11ला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. आणि निश्चितच हळूहळू लीड घेताना आपण पाहतोय तो केदारनाथ आंबोतखोलचा संघ 9-5 अशी परिस्थिती या ठिकाणी तयार केली जाते केदारनाथ आंबोतखोल संघाकडून. डबल मार्जिन, कारण 10-5 अशी परिस्थिती या ठिकाणी आपण पाहतो. पुन्हा एकदा आदित्य नाचरेच्या रूपानं या ठिकाणी अति खोलवर जाण्याचा नतीजा मात्र भोगावा लागतोय, कारण त्याला पडतीचं तिकीट कापलं जातंय. आबाचा उत्तम डॅश, ज्या आबाची ख्याती आहे या सगळ्यामध्ये उत्तम डिपेंडर म्हणून मध्यरक्षक म्हणून त्याच आबाचा आपण जबरदस्त प्रभाव या डॅश दरम्यान पाहिला. पुश इतकं जबरदस्त होतं की आदित्यला सेटिंग झोन मध्ये जावं लागलं. आणि इथं मात्र 2 खेळाडू, या 2 खेळाडू समेत चढाईसाठी असणारे तो आर्यन फुटक. 11-6 अशी परिस्थिती आहे. निश्चितच मित्रांनो, पुन्हा एकदा मेगा फायनलकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने अत्यंत दर्जेदार सामना ग्रामीण गटातला या ठिकाणी संपन्न होतोय. याआधी आपण मेगा फायनल मध्ये एंटर होताना पाहिलं दुर्गामाता कोंडमळा या संघाला साई सेवानं उत्तम फाईट दिली, पण शेवटच्या क्षणाला अखेरकार बाजी पलटवण्याचं काम केलं होतं सिद्धांत घाणेकर, यश जाबरे. जसे क्रमांक 9 ओ हो या ठिकाणी स्वराज बांबाडेचा जन्म आपण पाहिला.
आदरणीय विश्वजित मेळे यांच्याकडून या कार्यक्रमाच्या निमित्तानं 501 रुपयाची बहारदार देणगी आलेली आहे. आदरणीय विश्वजित मेळे यांना सन्मानित करण्यासाठी विनंती असेल. पियुष एक उत्तम कामगिरी करताना पाहिलं आपण. 2 गुणाची जबरदस्त कमाई आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी निश्चितच उपयुक्त खेळी पियुषच्या माध्यमातून पाहतोय. अजूनही 7 गुणाचं लीड आहे. आदरणीय समीरजी शिवराम मेणे यांच्याकडून आजच्या या सुंदर आयोजनासाठी कबड्डी स्पर्धेदरम्यान या ठिकाणी त्यांची उपस्थिती लाभली आणि ज्यांनी 501 रुपयाची बहारदार अशी देणगी आजच्या आयोजकांना सुपूर्द केले. समीरजी मेणे यांचं मनपूर्वक या ठिकाणी सुकाई देवी मुळचे वतीने आभार. आर्यन पण ज्या वेळेला मित्रांनो आपण या ठिकाणी जय भवानी आरवली या आरवलीच्या माध्यमामधून 11 क्रमांक जर्सी पियुषला पाहिलं. पियुषनं या खेळामध्ये निश्चितच एक नाविन्य चैतन्य आणण्याचं काम केलं. ज्याने स्वतःला सिद्ध करण्यासाठी हर एक प्रकारचा प्रयत्न करून दाखवला. निश्चितच विरुद्ध संघाकडून गुण हिरावून आणण्यासाठी खोलवर गेला. कोपरा रक्षक स्वराज वरती अटक केला. आदरणीय नाना पवार यांच्याकडून आरवलीच्या बेहतरीन खेळासाठी 501 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं जात आहे. निश्चितच उत्तम दर्जाचा संघ खेळतोय. जो संघ एका बलाढ्य संघासमोर जिंकले तर 501 रुपयाचं बहारदार बक्षीस लावलंय नाना पवार यांनी. निश्चितच संधी आहे ती जय भवानी आरवली या संघाला. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी नानांसारख्या व्यक्तिमत्वांकडून या ठिकाणी बक्षीस लावलं जातं आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी पियुष नाथरेच्या उत्तम खेळासाठी आदरणीय सन्माननीय नाना कांगणे यांच्याकडून 500 रुपयाचं बहारदार बक्षीस लावलं जातं. इथं मात्र सुमित तयार होता. बेसावध सावजावर कशा प्रकारे झपाटा घातला पाहिजे याचा उत्तम नमुना सुमित पालसेतकरच्या माध्यमातून पाहिला. पण ज्याचं कौतुक करण्यासाठी फायनलचा थरार आपण ग्रामीण गटाचा अनुभवतोय आणि या सेमी फायनलचा थरारामधल्या डू और डायचा नजराना पेश करताना आर्यन पुटम, आदरणीय समीरजी मेणे आणि विश्वजित मेणे यांना पण एकत्रित सन्मानित करतोय. मित्रांनो आजच्या स्पर्धेनिमित्तानं दोघांकडून 501 रुपयाची बहारदार अशी बहुमूल्य अशी देणगी या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी दिलेली आहे त्यांना तेवढ्याच ताकदीने आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. प्रत्येकी 501 रुपयाची देणगी आदरणीय विश्वजित दादा असतील, समीर दादा असतील यांच्या मार्फत 501 रुपयाची देणगी. आदित्य एक चालाकपूर्ण चतुराई बरी अशी चढाई आदित्यची नेहमीच असते. हो संघ निश्चितच अडचणीत असताना संघाला एका सुस्थितीत आणण्यासाठी 17-9 अशी परिस्थिती. सामना संपण्यासाठी लगभग 3 मिनिटाचा कालावधी शिल्लक आहे. पुन्हा एकदा आपण ओपन गटाकडे पळणार आहोत कारण ओपन गटामध्ये अशाच प्रकारची परिस्थिती होती. पण खऱ्या अर्थानं एक 2 ते 3 मिनिटांमध्ये अशी गेम चेंजर खेळी झाली. मित्रांनो पूर्णपणे खेळाचा नक्षा बदलण्याचं काम झालं. पण इथं मात्र ती किमया करण्यासाठी पियुष मात्र मैदानाच्या बाहेर आहे. थोडंसं वातावरण नाराज होतंय कारण आपण पाहतोय पियुष मैदानाच्या बाहेर असताना कोणता असं ठराई पडतो एका मेगा फायनल मध्ये एंटर व्हावा आणि 501 रुपयाचं बहादर बक्षीस आपण या बक्षिसाचे मानकरी ठरावे. नाना पवार यांनी दिलखुशपणे हे 501 रुपयाचं बक्षीस लावलेले आहे. इथं मात्र जर्सी क्रमांक 4 चढाईसाठी असणार आहे. उत्तम दर्जाचा खेळ या ठिकाणी करायचं पण आतापर्यंत आपण चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केदारनाथ अंबोलखोल या संघाकडून पाहतोय. रिस्क घेतली जात नाहीये. आपल्याकडे असणारं लीड या ठिकाणी फक्त मेंटेन केलं जात आहे. 17-9 अशी परिस्थिती. शांत संयमी खेळाचं प्रदर्शन सद्य स्थितीमध्ये केलं जात आहे. त्या निश्चितच केदारनाथ अंबोलखोलच्या स्टार रेडर कडून अर्थात आर्यन पुटक कडून प्रकाशजी बाटे आपल्याला विनंती असेल प्लीज आपण अविनाशजी बाटे या दोघांना विनंती करतो प्लीज आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. प्रकाशजी बाटे, अविनाश बाटे. थर्ड रेड
दर्शनसाठी साखळीमध्ये बसवलं जातं जर्सी क्रमांक 10 आयुष आणि त्याचा मोठा बंधू आर्यन. या बंधूंचा आपण जन्म पाहिलाय. इथं मात्र दर्शनला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. थर्ड रेड साठी जर्सी क्रमांक 7 सार्थक भुरावडे. उत्तम खेळ करायचा आहे, खोलवर जायचंय. यश झापरे वरती अटॅक केला जातोय. उत्तम खेळाचं सादरीकरण पण हो अति खोलवर जावं लागतं आणि त्याचा नतीजा मात्र भोगावा लागतोय. पण प्रयत्न अप्रतिम होता. अनिलजी नावले आपणाला विनंती असेल आपण सन्मानपूर्वक व्यासपीठ. अंतिम सत्रातलं केवळ 1 मिनिट बाकी आहे आणि इथं मात्र मोठ्या लीड घेतलं जातंय. ते निश्चितच केदारनाथ आंबतखोली या संघाने आज मात्र या ठिकाणी जय भवानी या संघाकडून जी अपेक्षा होती त्या अपेक्षेला मात्र खरा उतरताना संघ दिसत नाही. एक मोठी फाईट होईल असं बऱ्याचशा रसिक प्रेक्षकांचं मत होतं, पण मोठ्या फरकानं पुन्हा एकदा केदारनाथ आंबतखोल हा संघ या ठिकाणी जवळजवळ एका फायनल मध्ये एंटर होणार याची चित्र काही क्षणातच स्पष्ट होत आहे. अंतिम काही क्षण या सामन्याचे बाकी आहे. मिथिलेश संयमी शांत चढाई केली जाते आणि लगभग सन्मान या ठिकाणी दिला जातोय तो आदित्यकडून. कारण या ठिकाणी विजयाचा जल्लोष संपन्न केला जाणार आहे तो केदारनाथ क्रीडा मंडळ आंबतखोल कडून आणि दुर्गा माता कोंडमाळा या संघासमेत लढण्यासाठी मेगा फायनल मध्ये एंटर होतो. केदारनाथ क्रीडा मंडळ आंबतखोल